मित्रांनो, आज अशा नमुन्यांबद्दल बोलणार आहे. हे नमुने गाडी चालवताना स्वतःची अक्कल जास्त वापरत असतात. आता हे नमुने नक्की कोण? ते तुमच्या माझ्यामध्येच असतात. आता ह्या नमुन्यांचं कारण व्हिडिओ बनवायचा असा ह्या नमुन्यांवरती, की हे नमुने एका वर्षात देखील क्लच प्लेट जाळू शकतात. आता ह्याचं जाळण्याचा त्यांचा एक्सपिरियन्स असतो तो दांडगा असतो बरं का. भले गाडी चालवायला त्यांना 2 महिने पण झाले का नसाना, पण क्लच प्लेट जाळायसाठी ह्यांचा चांगला दांडगा अनुभव असतो. हे नमुने ह्या नमुन्यांना रस्त्याचे ट्रॅफिक नियम, कोणत्याही प्रकारचा जो वाहतुकीचा नियम आहे ते काहीच माहीत नसतं. आता जर पुढच्या रस्त्यावरती जर 60 अंक लिहिलेला आहे रस्त्याच्या बोर्डवरती, तर त्या 60चा अर्थ नक्की काय हे देखील त्यांना समजणार नाही. मला सांगा तुम्ही, जर रस्त्याने चाललोय आपण, सिंगल रोड आहे किंवा सिंगल रोडला जास्त करून हा साईनबोर्ड आपल्याला पाहायला भेटतो. एक खांब आहे, त्याच्यावरती गोल बोर्ड आहे आणि त्या बोर्डवरती निळ्या रंगांमध्ये एक लाल फुली आहे. ह्याचा अर्थ मला तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये. ह्या जो साईनबोर्ड आहे ह्याचा अर्थ मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता जे पक्के ड्रायव्हर असतील, ज्या लोकांना ट्रॅफिकचे नियम माहीत असतील, ते लोक मला नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देतील. बाकी भोगस डॉक्टर पाहिलेत, भोगस वकील पाहिलेत, भोगस बरेच प्रोफेशन आहेत भोगसमध्ये. तसं ड्रायव्हर देखील भोगस यायला लागलेत. भोगस ड्रायव्हर म्हणजे कोण? की हे नमुने जे गाड्यांचं फक्त ह्यांना स्विच चालू केला, स्टार्टर मारला, गिअर टाकला, चालला, एवढंच माहित असतं. बाकी ह्या लोकांना काही माहित नसतं. आता ह्या लोकांना सरळ करणं म्हणजे फक्त पोलिसांच्या हातात, ह्यांच्यावरती फक्त मोठे मोठे फाईन टाकणे. मित्रांनो, मी आज 800 मध्ये बसलेलो आहे. जर आपण पाहिलं की जे लोक जुने ड्रायव्हर आहेत, जुन्या गाड्या म्हणजे त्यांनी चालवलेल्या आहेत, मोस्टली त्या लोकांचे ड्रायव्हिंग लायसन्स 800 वरती बनलेले आहेत. म्हणजे ड्रायव्हिंग स्कूलला आता आता नवीन गाड्या यायला लागल्यात. पण जर तुम्ही पाहिलं, जुन्या लोकांना माहित असेल ह्या गोष्टी, ज्यावेळी ड्रायव्हिंग स्कूलवरती आपण एखादं लायसन्स काढायसाठी जर आपण जात असेल किंवा ड्रायव्हिंग स्कूल आपण जर ट्रेनिंग चालू केलं असेल, तर प्रत्येकाने 800 मध्ये ड्रायव्हिंग स्कूलचं लायसन्ससाठी ट्रेनिंग घेतलेलं आहे. म्हणजे जो माणूस 800 चालवेल त्याला नवीन गाडी अजिबात अवघड जात नाही. सगळ्यात भारी जी शिकण्यासाठी गाडी आहे म्हणतो ना आपण, ती 800 आहे. स्टेअरिंग देखील रॅक अँड पिनियन, साधं स्टेअरिंग. ह्या अशा गाड्यांमध्ये जे ड्रायव्हर शिकतात तोच खरा ड्रायव्हर बनतो. कारण आता तुम्ही पाहिले असतील की बरेच प्रकारचे नवीन नवीन ड्रायव्हिंग स्कूल तयार झालेत, जे लोकांना प्रशिक्षण देतात गाड्यांसाठी किंवा लायसन्स काढून देतात. ह्या लोकांना फक्त 2 तासाची ट्रेनिंग दिली जाते ड्रायव्हिंग स्कूलवरती. आता जर तुम्ही जर गेलात की ड्रायव्हिंग स्कूलचं म्हणजे ट्रेनिंग घ्यायला लायसन्स काढायसाठी, तर तुम्हाला मोस्टली 2 तास किंवा त्यांचे जे किलोमीटर असतात तेवढे किलोमीटर फक्त चालवण्यासाठी गाडी भेटते किंवा शिकवलं जातं. मग मला सांगा, 2 तास किंवा 10 किलोमीटर जर शिकायची असेल गाडी, तर ते लायसन्स भेटून तरी काय फायदा आहे? तुम्हाला नुसतं जर गाडी चालवायची, कशी चालवायची एवढे शिकवतायत. सर्वात महत्वाचं काय असतं? ट्रॅफिकचे नियम. आता जर मी उद्या ही गाडी घेऊन कुठे रस्त्याला गेलो, न जाणून एखादा सिग्नल तोडला किंवा एक साईनबोर्ड जर माझ्याकडून लक्षात नाही आला की ओव्हर स्पीडिंग आहे, इथं थांबायचं नाहीये, युटर्न घ्यायचा नाहीये, तर त्या कंडिशन मध्ये माझ्यावरती पावती फाटणारच आहे. पण जर ट्रॅफिकमध्ये जर मला गाडी चालवायची, तर मला ते साईनबोर्ड किंवा ट्रॅफिक नियम आहे ते पाळलेच पाहिजेत ना. गाडी चालवायला बसल्यानंतर सगळ्यात पहिला जो नियम सांगतो की तुमच्या गाडीचा सीट बेल्ट तुम्ही लावणं गरजेचं आहे. जेव्हा पण आपण गाडीमध्ये बसणार, सगळ्यात पहिलं एक काम करायचं, सीट बेल्ट खेचायचा. तुमचा पहिला नियम तुम्ही पाळला. हा पहिला नियम पाळला. त्यानंतर सर्वात दुसरा महत्वाचा नियम काय सांगतो? गाडी चालवताना कॉन्सन्ट्रेशन रस्त्याकडे असलं पाहिजे, तिन्ही आरशांमध्ये असलं पाहिजे. आणि हे नमुने काय करतात? एक आरसा पाहतात, इकडचा आरसा पाहतच नाही. परवा दिवशी मी बाहेर चाललेलो, आमच्या गावापासून 1-1.5 किलोमीटर फक्त लांब गेलो. दोन्ही साईडला रस्त्याचं खोदकाम करून ठेवलेलं आहे, रस्त्याचं काम चालू आहे. मग आपण कितीच त्या स्पीडने गेलं पाहिजे? डायव्हर्जनचे बोर्ड आहेत किंवा बॅरिगेटिंग केलेलं आहे, तर ह्या रस्त्यांवरती आपण कितीच्या स्पीडने गेलं पाहिजे? मॅक्झिमम 30चं स्पीड खूप झालं, 20-30चं स्पीड. आणि रस्ता पण एकदम खराब, म्हणजे जो डांबर आहे ते पूर्ण करून ठेवले, खालच्या बाजूला मुरुम टाकून रस्ता चालवलेला आहे. ह्या अशा कंडिशन मध्ये आपलं स्पीड किती पाहिजे, आपण ओव्हरटेकिंग केलं पाहिजे का नको, हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे. आपण सावकाश गेलं पाहिजे. त्या रस्त्यावरती आपल्याला जर समोर काम चालू आहे, रस्त्याचं नवीन बांधकाम चालू आहे, तर आपण तिथं स्लोच गेलं पाहिजे. हे आपल्याला साध्या सोप्या गोष्टी आहेत. आम्ही तिथं जाताना जेव्हा पाहिलं, तेव्हा ओव्हरटेकिंगच्या नादामध्ये जे रस्ता खोदून ठेवलेला जवळपास 5 ते 6 फूट खोलीचा खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये क्रेटा पलटी झाली, पूर्ण गाडीचा चुरा. म्हणजे आपण एखाद्या हिल स्टेशन सारख्या ठिकाणी फिरायला जातोय आणि
तो रोड देखील एकदम छोटाच आहे. मग त्या रोडवरती तुम्ही ओव्हर स्पीडिंग करताय किंवा ओव्हरटेकिंग करताय की मला पटकन जायचंय बाबा, ह्या अशा लोकांना लायसन्स नक्की कशी भेटतात हेच मला प्रश्न पडतो. कारण तुम्ही जर पाहिलं तर लायसन्सला देखील हे ड्रायव्हिंग स्कूलवाले जुगाड लावतात. आपण ऑनलाईन पद्धतीनं जर लायसन्स काढायला गेलं तर 4 व्हीलरचं लायसन्स पक्का करण्यासाठी 1500 रुपये खर्च येतो. सगळं जाऊन 1500 रुपये खर्च, डॉक्युमेंटेशन आणि आरसी आपल्या घरी येईपर्यंत. मग जर 6-7 हजार रुपये जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सला देताय, त्या हिशोबाने ते बोगस लायसन्स झालं ना. बोगस लायसन काय, ड्रायव्हिंग टेस्ट द्यायची नाही, तुम्हाला लर्निंग टेस्ट द्यायची नाही, 10-15 प्रश्न आधी सोडवून ठेवलेले आहेत, तुम्ही फक्त जाऊन 4-5 प्रश्नांची बरोबर की खरे उत्तर ते देऊन यायचं. हे बोगस लायसन्सवाले जे असतात ना रस्त्यावरती फिरतात, ह्या बोगस लायसन्सवाल्यांमुळेच, ह्या बोगस ड्रायव्हरांमुळेच आपल्यासारख्या चांगल्या जे लोक ट्रॅफिकचे नियम पाळतात, जे गाडी व्यवस्थित चालवतात, ओव्हर स्पीडिंग करत नाहीत, प्रत्येक रस्त्यावरती जी साईनबोर्ड आहेत त्या हिशोबानेच गाडी चालवतात, ह्या अशा लोकांना त्रास होत असतो. आणि त्यात आपल्याला भरीस भर असतात ते 2 व्हीलरवाले. 6 पदरी हायवेवरती 3 लेनचा हायवे, त्या हायवेवरती 2 व्हीलरवाले लेन असतात. आता तुम्हाला एक सांगतो, एक असते पहिली लेन जी असते ओव्हर स्पीडिंग किंवा ओव्हरटेकिंग लेन असते, दुसरी मधली असते ती क्रुझिंग लेन असते, आणि तिसरी लेन असते ती स्लो लेन असते. ह्या तिसऱ्या लेनमध्ये जास्त करून ट्रक, 2 व्हीलर पण कमी, पण जास्त करून ट्रक जे असतात ते ह्या लेनने चालले पाहिजे. क्रुझिंग करताना तुम्ही 80च्या स्पीडनं, 80च्या खाली चाललाय, क्रुझिंग लेननं चाला ना. सावकाश जायचे, आपल्याला निवांत जायचे, क्रुझिंग लेन वापरा. आणि ओव्हर स्पीड जर असाल तुम्ही किंवा जर ओव्हरटेकिंग करताय तर ते 1 नंबरच्या लेन मधून करावे लागते. हल्ली लोक एवढी आळशी झाल्यात किंवा ह्या लोकांना ट्रॅफिकचे नियम घंटा माहित नाहीयेत. जो गाव एरिया असतो, आता प्रत्येक गावामध्ये तुम्ही पाहिलं असेल की पुढे गाव आहे, धोका आहे किंवा सावधान, गाडी सावकाश चालवा, अशा ठिकाणी देखील लोक लेफ्ट साईडने गाडी काढायचा प्रयत्न करतात. म्हणजे मी लवकर चाललंय, मला लवकर जायचंय, मला पटकन गेलं पाहिजे, ओव्हर स्पीडिंग लेन आहे ती बाजूला, आणि जी स्लो लेन आहे जिथं ओव्हरलोडच्या गाड्या चालतात त्या लेन मधून 2 व्हीलरवाल्यांच्या मधून गाडी काढायला बघतात लोक. हे अशा नालायक लोकांसाठी गव्हर्नमेंटनं किंवा जे ट्रॅफिक विभाग आहे त्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे, हे मला असं नक्कीच वाटतं. आणि ह्या व्हिडिओमध्ये ज्यांना ज्यांना राग आला असेल तर त्यांची मी माफी मागतो. कारण हे जे बोगस ड्रायव्हर आहेत, बोगस जे लायसन्सधारी लोक आहेत, ह्यांच्यापासून प्रत्येकाला धोका असतो. जे गाडी चालवताना कुणाचाच विचार करत नाही, अगदी स्वतःचा देखील विचार ह्यांना येत नाहीये की आपण गाडी चालवताना समोरच्याला नुकसान होतंय किंवा आपलं नुकसान होतंय, हा देखील हे लोक विचार करत नाहीयेत. मग अशा लोकांवरती कठोर कारवाई ही झालीच पाहिजे. बऱ्याच ठिकाणी ऍक्सिडेंटचे जे केसेस आहेत त्या दिसतात की ओव्हर स्पीडिंगमुळे ऍक्सिडेंट झाला किंवा झोप आली किंवा इतर काही कारणं होती. साईनबोर्डवरती जर इथं नो पार्किंग आहे किंवा इथं थांबू नका लिहिलेलं आहे, ह्या अशा ठिकाणी जर थांबल्यानंतर ऍक्सिडेंट झाला तर ह्याचं जबाबदार फक्त आणि फक्त तो व्यक्ती असतो जो ट्रॅफिकचे नियम पाळत नाही. आता हे ट्रॅफिकचे नियम हे ज्याला माहिती आहेत, आता हे भरपूर नियम आहेत. तुम्ही जर ड्रायव्हिंग स्कूलला गेला तर एक साईन बोर्डच असतात की एवढे एवढे नियम आहेत, एवढे एवढे साईन बोर्ड आहेत, असं असं गाडी चालवायची असते. ह्या नियमांशी त्यांचं काही घेणं देणं नसतं. आणि एवढंच ह्या लोकांना सांगणं आहे की ट्रॅफिकचे नियम एकदा परत वाचून घ्या. साईनबोर्ड कोणकोणते आहेत, किती साईनबोर्ड आहेत, किंवा त्या साईनबोर्डवरती नक्की काय लिहिलंय. जर एखादं चिन्ह आहे तर ते चिन्ह नक्की कशासाठी आहे हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे. जिथं जिथं आपल्याला वाटतं की ट्रॅफिकचे नियम इथं कठोर असतील किंवा जर समोर रस्त्याचं काम चालू आहे तिथं जर आपण गाडीची ओव्हर स्पीडिंग करत असेल, गाडी जर ओव्हर स्पीडिंग जात असेल, तर अशा ठिकाणी ते नक्कीच दोषी असतात लोक जे बोगस ड्रायव्हर असतात. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी ह्या बोगस ड्रायव्हरांविषयी जास्त बोलायचं आहे पण बोलूच वाटत नाहीये, कारण हे लोक सुधारणाऱ्यातली नाहीयेत. यांच्यावरती जेव्हा कारवाई होईल किंवा हे लोक जेव्हा ट्रॅफिकचे नियम मोडल्यानंतर त्यांच्यावरती जेव्हा चलन पडतं, पावती फाटते, तेव्हा ह्या लोकांना अक्कल येतेच किंवा नाही येत, त्यांचा विषय राहिला. त्यांनी सुधारायचं की नाही सुधारायचं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. फक्त त्यांच्यामुळे दुसऱ्याला कोणाला त्रास होऊ नये हे एवढंच त्यांनी पाहावं. भरपूर झालंय ह्या बोगस ड्रायव्हरांविषयी. तुम्ही खाली दिलेलं सबस्क्राईब बटन दाबा आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्या बोगस ड्रायव्हरांपर्यंत, जेणेकरून त्यांना थोडासा राग येईल आणि थोडंसं स्वतः बदलतील, ट्रॅफिकचे नियम पाळतील. चला तर भेटूया पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.